मंडळी नमस्कार. हे आहे एक खूपच नितांत सुंदर मंदिर. पाहून तुम्हाला असं वाटेल की हे मंदिर कोकणातलं किंवा दक्षिण भारतातलं आहे की काय, पण असं नाही. हे मंदिर पुणे शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर आहे. चला तर पाहूया मनःशांतीचा अनुभव देणारे हे नितांत सुंदर मंदिर रामदरा. हे मंदिर पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर गावाच्या आतमध्ये भुलेश्वर डोंगर रांगेच्या पायथ्याला एका तळ्याकाठी वसलेला आहे. गावापासून मंदिरापर्यंतचा रस्ता ठीकठाक आहे. इकडे येताना तुम्हाला शहरी आणि ग्रामीण जीवन हे दोन्ही पाहायला मिळेल. इथे बस सुविधा देखील उपलब्ध आहे, पण वैयक्तिक वाहनच अधिक सोयीस्कर आहे. बाकी पार्किंग, दुकानं, जेवण, नाश्ता वगैरे इकडे उपलब्ध आहे. मंदिराचा परिसर हा खूपच मोठा आहे, त्यामुळे इथे आपण खूप वेळ घालवू शकतो आणि मनसोक्त फिरू शकतो. कमानीतून आत प्रवेश करताच पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. इथे खूप सारी निरनिराळी झाडे आहेत आणि लहानांपासून मोठ्या अशा सर्वांना इथे खूप धमाल येईल. हे मंदिर डोंगरांनी वेढलेले असून दुरून दिसत नाही, पण जवळ येताच हे विलक्षण मंदिर आणि त्याचा परिसर आपले डोळे दिपून टाकतात आणि मन प्रसन्न करतात. इथला परिसर हा सुंदर तलाव, नारळाच्या, ताडाच्या तसेच इतर अनेक प्रकारच्या झाडांनी नटलेला आहे. इथे खूप लोक येत असतात, तरीसुद्धा इथे खूप स्वच्छता ठेवली जाते. मंदिराचे स्थान आणि परिसरात भरपूर झाडे असल्याने हे ठिकाण प्रसन्न आणि नितांत सुंदर वाटते. मंदिर खूप जुने आहे. श्री देवीपुरी महाराजांनी 1970 मध्ये डोंगरात सापडलेल्या प्राचीन अवशेषांजवळ ग्रामस्थांच्या मदतीने हे मंदिर बांधलं होतं. मुख्य मंदिर आहे त्या अवस्थेत असून सभोवतीचा परिसर उत्तमरित्या विकसित केला आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत रामदरा येथे आणि आज वातावरण देखील मस्त आहे आणि आज शुक्रवार आहे, त्याच्यामुळं खूपच कमी गर्दी आहे. त्याच्यामुळं खूपच सुंदर प्रकारे मंदिर वगैरे पाहता आलं. मात्र जो तळ्याचा वगैरे परिसर आहे किंवा जो पाठीमागचा परिसर आहे तो सोमवार ते शुक्रवार पर्यंत बंद असतो आणि शनिवार रविवारच्या दिवशी तळ्याच्या कडेने जो पाथ आहे तिथून आपण फिरू शकतो किंवा पाठीमागे वगैरे जाऊ शकतो. इथल्या तळ्यात कमळाची फुले आहेत आणि त्यात बदक फिरताना दिसतात.
तळ्याच्या कडेने एक सुंदर अशी पायवाट बनवली आहे, जिथून आपण हे मंदिर आणि तळ्याचं सुंदर असं दृश्य पाहत पाहत फिरू शकतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी हे ठिकाण उत्कृष्ट आहे. मनःशांती अनुभवण्यासाठी आपण इथे मनसोक्त वेळ घालवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे मंदिर बघितलेलं आहे आता, आणि खूपच सुंदर मंदिर आहे. पण शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो, त्या दिवशी प्रचंड गर्दी असते इथं. बाकीच्या वीकडेज मध्ये तुम्ही येऊ शकता, मग तुम्हाला व्यवस्थित मंदिर पाहता येईल. मात्र काही ठिकाणी तुम्हाला प्रवेश नसतो. त्याच्यामुळे सगळं पाहायचं असेल तुम्हाला तर शनिवार रविवारी यावं लागेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपत आहे, आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. आपण भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा पण सुरक्षित राहा. धन्यवाद. गुड बाय.